तर मुंबई महानगरपालिकेमध्ये आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणुकीची प्रक्रिया पार पडते। महापौर निवडीसाठी महापौर सभागृह हे सज्ज झालंय। ही निवड बिनविरोध असल्याने ती केवळ औपचारिकता असेल। भाजपच्या महापौर म्हणून रितू तावडे तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी हे आज पदभार स्वीकारतील। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही महापालिकेच्या क्वीन गॅलरीमधून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पाहतील। निवडणुकीचा कार्यक्रम 12 वाजता सुरू होईल। पावणे 12 वाजताच हे दोन्ही नेते पालिकेत हजर राहतील। प्रशासनाने मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात आवश्यक ती तयारी पूर्ण केली आहे। तत्पूर्वी आपण हे सगळे नगरसेवक पाहतोय। नवनिर्वाचित नगरसेवक हे आता पालिका परिसरामध्ये आलेले आहेत। तर हे सगळे नवनिर्वाचित नगरसेवकांनी भगवे फेटे बांधलेले आहेत। आपण हे सगळे भाजपचे नगरसेवक पाहतोय। अर्थात यंदा महिला राज महापालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे आणि त्या अनुषंगाने महिला नगरसेविका मोठ्या संख्येने दिसतात। तर हुतात्मा चौकात आता त्यांनी अभिवादन केलेलं आहे आणि त्यानंतर त्या महापालिकेमध्ये दाखल होत आहेत। तर मुंबईचा भाजपचा पहिला महापौर म्हणून रितू तावडे आज पदभार स्वीकारणार आहेत आणि तत्पूर्वीची ही महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, आता हे सगळे नगरसेवक सभागृहात येत आहेत, महापालिकेमध्ये दाखल होत आहेत। आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे कारण भाजपचा पहिला महापौर अशा नात्याने आता रितू तावडे आज महापौर म्हणून विराजमान होणार आहेत आणि अर्थात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतः यावेळी उपस्थित असतील। आपण बघू शकतो आहे की भाजपचे सगळे नगरसेवक आहेत, आत्ताच हुतात्मा स्मारकाला वंदन करून इथं पोहोचलेले आहेत। स्वतः गणेश खंडकर गटनेते आपल्यासोबत आहेत। हुतात्मा चौकात जात तुम्ही अभिवादन केलेलं आहे हुतात्म्यांना। एकूणच कुठेतरी आरोप होत होते तुमच्यावर, त्यामुळेच हे एकूणच सगळी स्ट्रॅटेजी म्हणावं लागेल। कुठला आरोप? मराठी अमराठी असेल किंवा मुंबई तोडण्याचा आरोप हे आपल्याला होताना दिसलेले होते ठाकरे गटाकडे। बघा, एक दोन बाबी स्पष्ट करू इच्छितो। एक तरी आमची कमिटमेंट आहे, या मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी ज्यांनी हुतात्म्य पत्करलं त्यांना जाऊन विनम्रपणे आम्ही अभिवादन केलं आणि मग आम्ही सभागृहात जाणार आहोत। मी महापौरांना सुद्धा, त्यांचा प्रोटोकॉल नंतर असेल, पण त्या ॲज अ नगरसेविका म्हणून आमच्यासोबत आलेल्या आहेत। त्याही आमच्यासोबत त्या ठिकाणी विनम्र अभिवादन करताना त्या ठिकाणी होत्या आणि आम्ही एक सकाळीच सांगितलं की आम्ही पहिलं त्यांना अभिवादन करणार आहोत आणि त्यानंतर या मुंबई महापालिकेच्या सभागृहात जाणार आहोत। एक बाब मी स्पष्ट करू इच्छितो, आम्ही हुतात्मा चौकात गेलो, ती आमची कमिटमेंट आहे आणि आमचे ते श्रद्धेचे काही विषय त्यापैकी ते आहे। ज्यांना असं काही वाटत असेल तर मुंबई म्हणजे फक्त ते नाहीत, मराठी म्हणजे फक्त ते नाहीत आणि महाराष्ट्र म्हणजे फक्त ते नाहीत। मी कोण आहे? मी मराठीच आहे ना। प्रकाश दरेकर कोण आहेत? हरीश बांदिरगे कोण आहेत? स्वप्ना कोण आहे? शिरवडकर कोण आहेत? अहो, आम्ही सगळे मराठी आहोत, आम्हाला सांगण्याची गरज नाही। मराठी पण इकडे आहे, इकडे, आणि कमिटमेंट आहे साहेब। ज्या काँग्रेसने आज ज्या हुतात्मा चौकात आम्ही जाऊन आलो ना, ते हुतात्मे का झाले? काँग्रेसने जे काही केलं ते त्यांच्या बाजूला जाऊन तुम्ही बसता, मुख्यमंत्री होण्यासाठी विचाराला तिलांजली देता। त्यामुळे असं आहे, तुम्हाला काय वाटतं ते त्यांनी करावं, ही आमची कमिटमेंट आहे म्हणून आम्ही ती केली। पुढील 5 वर्षामध्ये कशा प्रकारे बघताय हे सगळ्या विकासाच्या वाटचालीकडे? तुमचं म्हणणं आहे की आम्ही विकासाचं राजकारण, विकासाचं आणि सकारात्मक राजकारण करणार। आपण बघू शकतो अमित साटम देखील इथं पोहोचलेले आहेत। अमित साटम आहेत, आपण त्यांच्याशी इथं बातचीत करूया। काय सांगाल? आज महायुतीचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये मुंबईकरांनी विराजमान करून या ठिकाणी महायुतीचा भगवा झेंडा हा मुंबईच्या महानगरपालिकेवर फडकला असून येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देऊन मुंबई शहराचा विकास घडवून या मुंबई शहराला सुरक्षित ठेवण्याची शपथ आज महायुतीचे सर्व नगरसेवक मिळून आज या ठिकाणी घेत आहेत आणि त्यांना आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी येणार आहेत। हुतात्मा स्मारकामध्ये आज सगळेच नगरसेवक जाताना दिसलेले होते। कुठेतरी आरोप होताना दिसला होता की मुंबई ही वेगळी केली जाईल महाराष्ट्रापासून वगैरे, त्याला कुठेतरी उत्तर आहे? ज्या लोकांनी 25 वर्ष मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये राज्य करून त्यांना स्वतःचं केलेलं एकही काम दाखवण्यासाठी नव्हतं, अशाच प्रकारचे लोक फेक नरेटिव्ह पसरवत होते
आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सर्व नगरसेवक हे हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यासाठी गेले होते. कुणालाही उत्तर देण्यासाठी गेलेले नव्हते. कुठल्याही प्रकारच्या फेक नरेटिव्हला उत्तर देण्याची आवश्यकता आम्हाला वाटत नाही. आपल्या भावनेतून आणि आदरासाठी त्या ठिकाणी ते गेले होते, नतमस्तक होण्यासाठी. तर आज महापौर पदाची सूत्र हाती घेण्याआधी महापौराच्या त्या खुर्चीवर विराजमान होण्याआधी रितू तावडे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूयात. खूप आनंद होतोय. माझ्यासाठी खूप ऐतिहासिक आणि गौरवशाली क्षण आहे. भारतीय जनता पक्षाचे आदरणीय आमच्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्राचे आमचे मुख्यमंत्री, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, देवा भाऊ यांनी दिलेला शब्द यांनी ह्या ठिकाणी साकार होताना दिसतोय आणि खऱ्या अर्थाने बहिणींना आज बहुमान मिळालेला आहे. तर त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे मी खूप आभार मानते. एक सर्वसाधारण कार्यकर्त्याला ह्या ठिकाणी बहुमान दिलं आहे. आजही मला असं वाटतंय की झालं की मी पटकन वॉर्डमध्ये जाऊ का, की मी कुठेतरी व्हिजिटला जाऊ का, हे पण डोक्यात माझ्या चालू आहे. त्यामुळे ॲक्शन मोडमध्ये भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा कायमच आहे जनतेच्या सेवेसाठी. दरम्यान उपमहापौर पदाचे उमेदवार संजय घाडी आणि त्यांच्या पत्नी संजना घाडी यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली ते देखील पाहूयात. महायुतीने निवडणुकीच्या पूर्वी जो आपला वचननामा इथे सादर केला होता, त्या वचननाम्यातील मॅक्झिमम सर्वच म्हणा गोष्टी पूर्ण करण्याच्या दृष्टीने आमचं महापौर रितुताई आणि मी आणि आमचे सर्व नगरसेवक आणि मुंबई महानगरपालिकेचं प्रशासन यांच्या मदतीने ते पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. संजय घाडीजी हे अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. अत्यंत शांत, संयमी आणि अभ्यासपूर्वक आपलं मत मांडणारे, म्हणजे दुःखात दुःखी नाही किंवा आनंदात हुरळून जाणारं असं व्यक्तिमत्व नाहीये. ते अत्यंत स्थितप्रज्ञ आहेत आणि त्या पद्धतीने ते महानगरपालिकेचं काम सगळ्यांचा सन्मान ठेवून, नियमात राहून अत्यंत चांगल्या पद्धतीने जबाबदारीने करतील याची खात्री आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.